नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुनश्च एकदा सहर्ष स्वागत आपल्या यूट्यूब चॅनल मास्टर वैभव हिरेमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत प्रथम सत्र परीक्षा 2024-25 इयत्ता 8वी विषय सामान्य विज्ञानची प्रश्नपत्रिका, जिला तुम्ही जनरल सायन्स बोलता. आणि या परीक्षेला तुम्ही 6 माही परीक्षा बोलत असाल, सत्रमध्ये बोलत असाल, प्रॉब्लेम नाही, किंवा तुम्ही इंग्लिशमधनं फर्स्ट टर्म फर्स्ट सेमेस्टर बोलत असाल, काहीच हरकत नाही, सर्व एकच आहे. या प्रश्नपत्रिकेची या वर्षाची चालू वर्षाची आपण इयत्ता 8वीची सामान्य विज्ञानची म्हणजे जनरल सायन्सची क्वेश्चन पेपर पूर्णपणे बघणार आहोत. व्हिडिओला सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा. आणि विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओचं एक पॉईंट नोटीस करा. तुम्ही तुमच्याकडे जर नोटबुक असेल तर प्लीज मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो की तुम्ही नोटबुक घेऊन बसा. जे काही मी तुम्हाला सांगणार आहे ते तुम्ही नोट करत चला, स्क्रीनशॉट घेत चला आणि स्क्रीनशॉटमधून तुम्ही ते लिहत चला आणि पूर्ण प्रश्नपत्रिका तुम्ही एकदा सोडवून बघा. तुम्हाला हा प्रथम सत्राचा पेपर अगदी सोपापेक्षाही सोपा जाणार आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रथम सत्र 2024-25 संकलित मूल्यमापन इयत्ता 8वी विषय सामान्य विज्ञान. तर इथे तुम्हाला तुमच्या विद्यालयाचं नाव टाकायचं आहे, त्यानंतर विद्यार्थ्याचं नाव, तुम्हाला तुमचं नाव टाकायचं आहे, बैठक क्रमांक, हजेरी क्रमांक, तुकडी तुम्हाला टाकायची आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तत्पूर्वी तुम्ही जर पॅरेंट्स कोणी असाल, तुमचे पॅरेंट्स तुमच्यासोबत असतील तर खूपच छान. तुम्ही व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ऑल नोटिफिकेशनवरती सेट करा. ओके, कारण अशाच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ आम्ही तुमच्या घरापर्यंत म्हणजे तुमच्या मोबाईलपर्यंत पोहोचत असतो. ओके, सो प्लीज व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा, ऑल नोटिफिकेशनवरती सेट करा. नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ तुमच्यासाठी पोहोचत राहतील. 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी खूप काही आपण घेऊन येत असतो. आणि बघा विद्यार्थी मित्रांनो, याआधी तुमच्या सर्व विषयाच्या प्रश्नपत्रिका आपण टाकलेल्या आहेत. मराठी असेल, हिंदी असेल, गणित असेल, इंग्रजी असेल, सर्व विषयाच्या प्रश्नपत्रिका उपलब्ध करून दिलेल्या आहेत. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देण्यात आलेली आहे किंवा व्हॉट्सअप नंबर दिसतोय त्यावरती संपर्क करा. सर्व विषयाच्या प्रश्नपत्रिका तुम्हाला पुरवल्या जातील. बघा, रिकाम्या जागा भरा, ज्यामध्ये तुम्हाला आहे विद्यार्थी मित्रांनो ॲपियर के चांदी सुपिकता द्रव प्रदूषणामुळे मृदेची सुपीकता कमी होते. तर विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे इथे तुम्हाला लिहायचं आहे. पहिल्या याच्यामध्ये सुपीकता कमी होते, प्रदूषणामुळे मृदेची सुपीकता कमी होते. त्यानंतर टिंबटिंबचा उपयोग औषधांमध्ये करतात. तर विद्यार्थी मित्रांनो, कशाचा करतात? ॲपियर. ओके, ॲपियर. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, टिंबटिंबला निश्चित आकार नसतो. ओके, पण ठराविक आकारमान असते. तर विद्यार्थी मित्रांनो, काय आहे? द्रव आहे की कॅल्शियम आहे? काय आहे विद्यार्थी मित्रांनो? पोटॅशियम. काय आहे? त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, केंद्रकाच्या जवळ टिंबटिंबचे कवच असते. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, तुम्हाला ह्या सर्वांची उत्तर लिहायची. मला फक्त पहिलंच उत्तर योग्य ते माहिती आहे. प्रदूषणामुळे मातीची सुपीकता, प्रदूषणामुळे मृदेची सुपीकता कमी होते, हे पहिल्याचं उत्तर आहे. त्यानंतर बाकीची उत्तरं तुम्ही शोधा गुगलवरचा मदत घ्या, किंवा तुम्ही तुमच्या वडिलांची, तुम्ही तुमच्या आईवडिलांची मदत घेऊ शकता, तुमच्या पॅरेंट्सची तुम्ही मदत घेऊ शकता ही प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, 5 ज्यामध्ये हे SI पद्धतीमध्ये विद्युतधारेचे एकक टिंब हे आहे. ओके, त्यानंतर जाऊया पुढे. योग्य जोड्या जुळवायच्या आहेत, ज्यामध्ये तुम्हाला अगट आणि बगट दिल्या उत्तर लिहायचे आहेत. तर तुम्हाला शैवाल. ओके, शैवाल. तर याचं त्याच्यासमोर त्याची उत्तर लिहायची आहेत. बघा, हे तुम्हाला काही दिलं आहे, ज्यामध्ये तुम्हाला दुसरा आहे कॉलरा. त्यानंतर तुम्हाला हेक्टोप्लास्टक. त्यानंतर आहे न्यूट्रॉन. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला बगटमध्ये वातावरणीय दाब. बमध्ये आहे तुम्हाला उदासीन. मध्ये आहे तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो क्लोरेला. त्यानंतर मध्ये आहे तुम्हाला विब्रिओ कॉलरी. तर याच्यासमोर उत्तर लिहायचे आहेत तुम्हाला. हे असंच राहू द्यायचं आहे. हे जे आहे ते योग्य असेल तर याच्यासमोर लिहायचं आहे जे ते. ओके, त्यानंतर चुकी बरोबर ती लिहायचं. चुकी बरोबर तुम्हाला शोधून लिहायचं आहे. त्यामध्ये तुम्हाला अणु विद्युतदृष्ट्या उदासीन असतो. चूक आहे की बरोबर ते लिहायचं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, दुसरा, नदीच्या वाहत्या पाण्यात कपडे धुतल्यास पाणी प्रदूषित होत नाही. नदीच्या वाहत्या पाण्यात कपडे धुतल्यास पाणी प्रदूषित होत नाही. असं कसं काय? हे चूक आहे विद्यार्थी मित्रांनो, कारण पाणी प्रदूषितच होतं. वाहत्या पाण्यात जरी धुतले तरी प्रदूषित होतच. त्यानंतर हिरा हा सर्वात कठीण नैसर्गिक पदार्थ आहे. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, चुकी बरोबर ते लिहायचं आहे. त्यानंतर गटातील वेगळा शब्द ओळखून लिहायचा आहे तुम्हाला. ऑड वन आउट. तुम्हाला वेगळा शब्द ओळखून लिहायचा आहे, ज्यामध्ये तुम्हाला आहे दूध, लिंबू रस, कार्बन, स्टील. तर वेगळा पदार्थ काय आहे? त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पुढील आहे तुम्हाला सोने, चांदी, लोखंड, हिरा. तर यामध्ये वेगळा पदार्थ तुम्हाला ओळखून लिहायचा आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, युरेनियम, गंधक, थोरियम, प्लुटोनियम. ओके, तर वेगळा घटक तुम्हाला ओळखून लिहायचा आहे, वेगळा शब्द तुम्हाला ओळखून लिहायचा आहे. त्यानंतर मी कोण आहे? आता मी कोण आहे? मी तर वैभव हिरे आहे. तुम्ही कोण आहात हे मला माहीत नाही. मला केंद्रक, पद्रव्य पटल किंवा पेशी अंगके नसतात, तर कोण आहे तो ओळखा. मी माझ्यासारखी प्रतिकृती निर्माण करतो. कोण करतो ते तुम्हाला लिहायचं आहे. जाऊया पुढे. आहे तुम्हाला दाब म्हणजे काय? दाब काढण्याचे सूत्र लिहा. ओके, दाब म्हणजे काय? सर्वप्रथम त्याची तुम्हाला जी काही डेफिनेशन आहे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला ती डेफिनेशन तुम्हाला लिहायची आहे, व्याख्या लिहायची आहे. आणि त्यानंतर त्याचं सूत्र, ते दाब काढण्याचं सूत्र काय आहे? प्रेशर. ओके, प्रेशरचा फॉर्म्युला लिहायचा आहे. व्हॉट इज मेड बाय प्रेशर आणि ड्राइव द फॉर्म्युला ऑफ प्रेशर. ओके, त्याचं तुम्हाला सूत्र लिहायचं आहे. त्यानंतर प्रश्न 3 ज्यामध्ये खाली प्रश्नाची उत्तर लिहा. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. कोणती 6 आणि 6 कोणती 6 प्रश्न तुम्हाला इथे सोडवायचे आहेत, ज्यामध्ये तुम्हाला आम्ल पाऊस कशास म्हणतात? व्हॉट इज मेड बाय ॲसिडिक रेन. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला ॲसिडिक रेन डिफाईन करायचे आहे. आम्ल पाऊस तुम्हाला लिहायचा आहे. त्यानंतर आहे धातू सदृश्य मूलद्रव्यांची 2 नावे लिहा. ओके, धातू सदृश्य मूल्यांची तुम्हाला 2 नावे लिहायची आहे.
त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला विचारलेलं द्रावण कशास म्हणतात, द्रावण म्हणजे काय ते तुम्हाला लिहायचं आहे. त्यानंतर द्रव्याच्या विविध अवस्था कोणत्या, द्रव्याच्या विविध अवस्था कोणत्या आहेत विद्यार्थी मित्रांनो, त्या अवस्था तुम्हाला लिहायच्या आहेत. त्यानंतर मूलद्रव्यांची संयुजा म्हणजे काय, मूलद्रव्यांची संयुजा म्हणजे काय ते तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो इथे लिहायचं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो 6वा प्रश्न, हायड्रोजनच्या समस्थानिकांची नावे लिहा, हायड्रोजनच्या समस्थानिकांची नावे तुम्हाला लिहायची आहेत. त्यानंतर अणू कशास म्हणतात याचं उत्तर तुम्हाला लिहायचं आहे, अणू कशास म्हणतात, अगदी सोपंसं उत्तर तुम्हाला इथे लिहायचं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला ब मध्ये फरक लिहा. बघा तुम्ही मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं तुम्ही तुमचं वही आणि पेन घेऊन बसलेले असाल तर आता काय करा की तुम्ही जेही प्रश्न आतापर्यंत वाचले, जे प्रश्न तुम्हाला अवघड वाटले, जे प्रश्नाचं उत्तर तुम्हाला स्वतः लिहिता येत नाहीत, ते प्रश्न तुम्ही तुमच्या वहीवरती लिहा. तुमच्या आईवडिलांची मदत घ्या ते प्रश्न सोडवण्यासाठी. गुगलच्या माध्यमातून तुम्ही ते प्रश्न सोडवा. तुमच्याकडे गाईड असेल त्याच्या माध्यमातून तुम्ही ते प्रश्न सोडवा. ब मध्ये तुम्हाला फरक लिहा. फरक लिहायचे आहे कोणती, 2 फरक तुम्हाला लिहायचे आहे, ज्यामध्ये आहे तुम्हाला धातू आणि अधातू. धातूमध्ये मेटल अँड नॉन मेटल म्हणजे धातू आणि अधातूमध्ये तुम्हाला कोणती 2 फरक लिहायचे आहेत, फरक स्पष्ट करायचे आहेत. कोणती 2 करायचे आहे यापैकी, यामध्ये तुम्हाला 4 फरक लिहायचे आहे. इथे एक इथे एक लिहा, जसं की धातू काय असतो, धातू असतो अधातू, धातू अधातू, असे 4 फरक तुम्हाला लिहायचे आहेत. त्यानंतर संयुगे आणि मिश्रणे यामध्ये तुम्हाला फरक स्पष्ट करायचा आहे. त्यानंतर संसर्गजन्य रोग, असंसर्गजन्य रोग. तर विद्यार्थी मित्रांनो संसर्गजन्य रोग हे हवेमार्फत पसरतात, असंसर्गजन्य रोग हे हवेमार्फत पसरत नाहीत. अशा पद्धतीने तुम्हाला फरक स्पष्ट करायचे आहेत. जास्तीत जास्त फरक तुम्हाला लिहायचे आहेत. तुम्ही गुगलवरती सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला अधिकाधिक सोप्या पद्धतीने मिळून जातील. प्रश्न 4 अ मध्ये आहे शास्त्रीय कारणे लिहा, गिव्ह दी सायंटिफिक रिझन्स, ज्यामध्ये कोणती 4 तुम्हाला लिहायच्या आहेत. सोडियम धातूला केरोसिनमध्ये ठेवतात, का ठेवतात, शास्त्रीय कारण लिहायचं आहे. त्यानंतर लिंबू सरबताला गोड, आंबट, खारट अशा सर्व चवी असतात व त्या पेल्यामध्ये ओतता येते. त्यानंतर तिसरा आहे अणूचे सगळे वस्तुमान केंद्रकात एकवटलेले असते. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो 4था, समुद्राच्या पाण्यापेक्षा गोड्या पाण्यात सहजा अधिक खोलीपर्यंत बुडते. ओके, पुन्हा एकदा बघूयात काय आहे. समुद्राच्या पाण्यापेक्षा गोड्या पाण्यात जहाज अधिक खोलीपर्यंत बुडते. त्यानंतर आहे 5वा, स्वयंपाकाच्या स्टेनलेस स्टील भांड्याच्या खालच्या भागावर तांब्याचा मुलामा दिलेला असतो. त्यानंतर जाऊया विद्यार्थी मित्रांनो पुढे. ह्या प्रश्नाची उत्तरे लिहिण्यासाठी तुम्हाला खाली स्पेस दिलेला आहे, ओके, जागा दिलेल्या आहे. या प्रश्नपत्रिका जर लागत असतील तर तुम्ही तुमच्या आईवडिलांना सांगू शकता. आम्हाला व्हॉट्सअपवरती कनेक्ट करण्यासाठी व्हॉट्सअप नंबर तुम्हाला खाली दिसत असेल, तिथे कनेक्ट करण्यासाठी, तिथे मेसेज करण्यासाठी सर्व प्रश्नपत्रिका तुम्हाला पुरवल्या जातील. सर्व व्हिडिओज तुम्हाला, सर्व विषयाच्या व्हिडिओज तुम्हाला पुरवलेल्या जातील. इथे तुम्हाला जागा दिल्या आहे प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी, हे लिहिण्यासाठी. जाऊया पुढे बघूया काय दिलं आहे, ज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला ब मध्ये विद्युत घंटेची सुबक व नामनिर्देशक आकृती काढा. विद्युत घंटेची सुबक व नामनिर्देशक आकृती आपल्याला इथे काढायची आहे. इथे जागा दिलेली आहे ते काढण्यासाठी. त्यानंतर 5वा अ प्रश्न आहे, 5 ज्यामध्ये आहे कोणती 3 तुम्हाला सोडवायची आहे. टिपा लिहायची आहे. लसीकरण, ओके, लसीकरणला इंग्लिशमध्ये काय म्हणतात विद्यार्थी मित्रांनो, डोस दिले जातात विद्यार्थ्यांना, तर लसीकरणला इंग्लिशमध्ये काय म्हणतात. त्यानंतर संतुलित आहार विद्यार्थी मित्रांनो, संतुलित आहार, मेंटेन डाईट, ओके, यावरती तुम्हाला टिपा लिहायची आहे. त्यानंतर आहे प्लावक बल, त्यानंतर आहे इलेक्ट्रॉन वितरण, ओके, यावरती सर्वांवरती तुम्हाला टिपा लिहायच्या आहेत विद्यार्थी मित्रांनो. टिपा लिहा कोणत्याही 3 वरती, यापैकी कोणत्याही 3 वरती तुम्हाला टिपा लिहायच्या आहेत. अगदी सोपासा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, 2-2 मार्कासाठी तुम्हाला टिपा लिहायच्या आहेत. जाऊया पुढे. ब मध्ये तुम्हाला व्याख्या लिहायचा आहे. तर व्याख्या लिहिण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम व्याख्या लिहायची आहे. प्रदूषण विद्यार्थी मित्रांनो, पोल्युशनवरती तुम्हाला काय करायचे, व्याख्या लिहायची आहे, डेफिनेशन लिहायची आहे. त्यानंतर क्षरणसाठी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला डेफिनेशन लिहायची आहे, व्याख्या लिहायची आहे. त्यानंतर जडत्वसाठी विद्यार्थी मित्रांनो व्याख्या लिहायची आहे. अगदी सोपंसं आहे तुम्हाला, ओके. जाऊया विद्यार्थी मित्रांनो पुढे. क मध्ये तुम्हाला खालील मूलद्रव्यांची संयुजा लिहा. मूलद्रव्यांच्या संयुजा लिहायच्या आहेत. कोणत्याही 2 संयुजा तुम्हाला लिहायच्या आहेत. सर्वप्रथम विद्यार्थी मित्रांनो ऑक्सिजन काय म्हणतात विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो कार्बन, त्यानंतर आहे नायट्रोजन, ओके. तुम्हाला काय लिहायचे, मूलद्रव्यांच्या संयुजा लिहायच्या आहेत. ऑक्सिजन, कार्बन आणि नायट्रोजन यांच्या संयुजा लिहायच्या आहेत. कोणतेही तिन्हीपैकी कोणतेही 2च्या तुम्ही लिहू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने ही प्रश्नपत्रिका होती तुमची प्रथम सत्र परीक्षा इयत्ता 8 विषय सामान्य विज्ञान, ज्याला तुम्ही जनरल सायन्स म्हणता. भरपूर प्रश्न तुम्हाला समजावून सांगितलेले आहेत. उत्तरे जरी सांगितली नसतील, मी तुम्हाला इथे उत्तरे सांगेल. आणि ज्या विद्यार्थ्यांना खरंच काहीच येत नसेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये प्लीज कमेंट ड्रॉप करा. तुम्हाला जनरल सायन्सची इंग्लिशमधनं प्रश्नपत्रिका हवी आहे का? जर हवी असेल तर लवकरात लवकर व्हिडिओ आणण्याचा प्रयत्न करू. परंतु त्यासाठी तुम्ही या व्हिडिओला लाईक केलेलं असावं, अधिकाधिक तुमचं प्रेम मिळायला हवं, चॅनलला सबस्क्राईब केलेलं असावं, ओके. आणि विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा सांगतोय, तुम्हाला जर याची उत्तरे मिळालेली नसतील तर तुम्ही तुमच्या पालकांना संपर्क करा, पालकांना विचारा, ते तुम्हाला मदत करतील, की माझा पेपर आहे त्यांना सांगा, ते तुम्हाला नक्कीच तुमचा अभ्यास घेतील. गुगलवरती कनेक्ट करा, गुगलवरती त्याची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करा, सर्व उत्तरे तुम्हाला मिळून जातील. तर विद्यार्थी मित्रांनो आता तुम्हाला स्क्रीनवरती काही प्लेलिस्ट आणि व्हिडिओ दिसत असेल. प्लेलिस्टवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या इयत्ता 8वीच्या विषयाच्या सर्व विषयाच्या प्रश्नपत्रिका मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित, विज्ञान, सामान्य
सामान्य विज्ञान, इतिहास, भूगोल सर्व विषयाच्या प्रश्नपत्रिका जसे ज्यांचं सेमी माध्यमातून आहे त्यांच्यासाठी मॅथमॅटिक्स आहे किंवा जनरल सायन्स आहे किंवा हिस्ट्री जिओग्राफी आहे त्यांना त्याही व्हिडिओज तुम्हाला दिसून जातील. सो प्लीज त्या प्लेलिस्टवरती क्लिक करा, सर्व व्हिडिओज दिसतील. अदरवाईज एक साईडला तुम्हाला अजून एक व्हिडिओ दिसत असले वेगळ्या विषयाचे असेल त्यावरती क्लिक करा, ती व्हिडिओ प्ले होईल. तसेच अद्याप जर अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, ऑल नोटिफिकेशनवरती सेट करा. आणि तुम्हाला सर्वांना या परीक्षेसाठी प्रथम सत्राच्या या सामान्य विज्ञानच्या पेपरसाठी मी तुम्हाला ऑल द बेस्ट देतो, शुभेच्छा देतो. आणि विद्यार्थी मित्रांनो, यानंतर तुम्हाला दिवाळीच्या सुट्ट्या असणार आहे तर दिवाळीच्या सुट्ट्यांसाठी देखील मी तुम्हाला आत्तापासूनच शुभेच्छा देतो. तुम्हाला सर्वांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. भेटूया आपण पुन्हा एकदा पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत विद्यार्थी मित्रांनो, टाटा, बाय बाय, टेक केअर.